तत्काल चला वृत्ती प्रभाकर प्रकाश नंबर 3 हेडिंग नंबर 19 पेज नंबर 86 उत्कट जिज्ञासाकू बोधकी हेतुता हेच ना. तर बोध अर्थात ज्ञान, ज्ञानासाठी कारणता कुठं आहे तर उत्कट जिज्ञासेच्या ठिकाणी. ज्ञान ब्रह्मज्ञान ते उत्पन्न होण्यासाठी उत्कट जिज्ञासा असेल तरच ब्रह्मज्ञान होऊ शकतं, अन्यथा केवळ जिज्ञासेने ब्रह्मज्ञान होत नाही. अर्थात ब्रह्मज्ञान बोध त्याला कारण केवळ जिज्ञासा नसून उत्कट जिज्ञासा हीच काय आहे, कारण आहे. पुढे अनुमिति की सामग्री व्याप्ति ज्ञान है, प्रत्यक्ष सामग्री इंद्रिय संयोगाधिक है. स्पष्ट आहे. अनुमिती प्रमाजी उत्पन्न होते तिची सामग्री काय, व्याप्ती ज्ञान आहे की नाही. आणखीन बाकीचे सहकारी मुख्य व्याप्ती ज्ञान. व्याप्ती ज्ञान असेल, पर्वताधिकाच्या ठिकाणी हेतूचं प्रत्यक्ष झालं असेल तर नंतर पुढे जाऊन काय होते, अनुमिती उत्पन्न होते. तात्पर्य अनुमिती रूप जी प्रमा आहे तिची सामग्री व्याप्ती ज्ञान आहे. ठीक. प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री इंद्रिय संयोगाधिक आहे, इंद्रियांचे विषयाशी संयोग आदि आदि. प्रत्यक्ष सामग्री इंद्रिय संयोग अधिक है. जहां दो सामग्री होवे तहा दोनों का फल होवे नाही. बघा हा नियम. ज्यावेळी समजा दोन ज्ञानाच्या दोन सामुग्री उपलब्ध आहे, अशा वेळेस दोन्ही ज्ञानाच्या सामुग्री जरी विद्यमान असल्या तरी दोन ज्ञान एका व्यक्तीच्या ठिकाणी एका कालात उत्पन्न होऊ शकत नाही असा नियम. ज्या दो सामग्री होवे ता दोनों का फल होवे नहीं. काहे ते कसं, एक क्षण में दो ज्ञान की उत्पत्ति होवे नहीं. एका क्षणात दोन ज्ञानाची काय होत नाही, उत्पत्ती होत नाही. यद्यपि ज्ञानद्वय का आधार तो एक क्षण होवे है, होऊ शकतं. दोन ज्ञानाचा आधार एक क्षण असू शकतो, पण दोन ज्ञानाच्या उत्पत्तीचा एक क्षण असणं शक्य नाही. आणि हे कसं, समजा उदाहरणार्थ आपण आहोत आहे की नाही, हे वाचत आहोत, हे ज्ञान होत आहे. थोड्या वेळापूर्वी काही काम केलं त्याचंही ज्ञान आपल्या ठिकाणी आहे. कोणतं एखादं ज्ञान स्मृतीरूप असेल, एखादं प्रत्यक्ष असेल, एखादं अनुमिती रूप असेल. अगोदरचे काही ज्ञान आहेच ना आपल्या हृदयात. आता काही वर्तमान काळात ज्ञान होत आहे. अर्थात दोन ज्ञानाचं काय होऊ शकतं, एक क्षण हा दोन ज्ञानाचा आधार होऊ शकतो, पण उत्पत्ती मात्र दोन ज्ञानाची एका क्षणात होत नाही. हा नियम बघा. यद्यपि ज्ञानद्वय का आधार, दोन ज्ञानाचा आधार तो एक क्षण होवे, एक क्षण होऊ शकतो. तथापि ज्ञानद्वय की उत्पत्ती का आधार एक क्षण होवे नाही. पण एका क्षणात एका चित्तात म्हणजे एका हृदयात दोन ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकत नाही. ठीक आहे ना. वेगवेगळ्या क्षणात होईल. आता एक ज्ञान झालं, 5 मिनिटं अगोदर झालं, एक 5 मिनिटांनंतर होईल, एक किंवा 1 सेकंदानंतर होईल. कालभेदाने होऊ शकते दोन ज्ञानाची उत्पत्ती एका चित्तामध्ये, पण एका क्षणात दोन ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. तथापि ज्ञानद्वय की उत्पत्ती का आधार एक क्षण होवे नाही. याचा अनुभव प्रत्येकाला आहेच बघा. कधी कधी बऱ्याच वेळेस काय होतं, दोन माणसं आपल्याशी एकाच वेळेस बोलतात. एक इकडून बोलतोय, एक इकडून बोलतोय. ठीक आहे ना. यद्यपि त्यांचे लक्ष द्यायला पाहिजे की एकाच वेळेस आपण बोलून एकाचं होऊ द्यावं पूर्ण, पण ते काय ऐकत नाही. त्याला वाटतं माझं ऐकलं, यांना वाटतं माझं ऐकलं. दोन्ही बोलत असतात. आपल्याला मध्येच मोठा प्रसंग पडतो, पेच प्रसंग. काय करावं, यांचं ऐकावं की याचं ऐकावं. बरं मग आपण असा विचार केला तर दोन कान आहे की नाही, मी एका कान याचं ऐकू, एका कान याचं ऐकू, असं करू. असं होतं का, असं होत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, जे महत्वाचं वाटलं दोन्हीपैकी तिकडे लक्ष देतो आणि एकाकडं दुर्लक्ष करतो. नंतर त्याला फार तर विचारतो, काय म्हणत होता तू मागाशी, सांग बरं. सांगायचं तात्पर्य काय, दोन ज्ञान एका क्षणात उत्पन्न होऊ शकत नाही. कान जरी दोन असले पण मन मात्र एकच आहे. तर दोन ज्ञानाची मनाचं सहकार्य सहाय्यता असल्याशिवाय ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. म्हणून दोन ज्ञान एका क्षणात उत्पन्न होऊ शकत नाही. बघा. तथापि ज्ञानद्वय की उत्पत्ति का आधार एक क्षण होवे नहीं, सो उत्पत्ति भी
व्यधिकरण दोन ज्ञान की तो एक क्षण में होवे है, हे बरोबर आहे. बघा म्हणजे कसं काय होऊ शकत नाही, एका क्षणात दोन ज्ञानाची उत्पत्ती होत नाही असं जे तुम्ही बोललात, हे काय तुमचं म्हणणं बरोबर नाही म्हणे. पूर्वपक्ष म्हणतो, काय म्हणतो तो, की दोन ज्ञानाची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकते. म्हणजे कसं काय, एक देवदत्त आहे एक यज्ञदत्त आहे, एकाच क्षणात दोघाला ज्ञान होऊ शकतं की नाही. मग दोन ज्ञान एका क्षणात उत्पन्न झाले की नाही, झाले. पण त्याच्यासाठी अधिकरण भिन्न भिन्न घेतले. विधिकरण अशा दोन ज्ञानाची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकते. विधिकरण म्हणजे भिन्न भिन्न अधिकरण, पण एका अधिकरणात एका कालात दोन ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकत नाही, हे तात्पर्य. बघा कोणती स्व उत्पत्ती भी व्यधिकरण दो ज्ञान की, व्यधिकरण म्हणजे भिन्न भिन्न अधिकरणात दो ज्ञान की तो एक क्षण में होवे है. जैसे स्पष्टीकरण, देवदत्त का ज्ञान और यज्ञदत्त का ज्ञान व्यधिकरण है. दोघाची दोन ज्ञान आहे, दोघाचं अधिकरण भिन्न आहे. यज्ञदत्ताचं जे ज्ञान त्याचं अधिकरण यज्ञदत्त, देवदत्ताचं जे ज्ञान त्याचं अधिकरण देवदत्त. जैसे देवदत्त का ज्ञान और यज्ञदत्त का ज्ञान व्यधिकरण है, तिनकी उत्पत्ति एक क्षण में होवे है. तथापि समानाधिकरण दो ज्ञानन की उत्पत्ति एक क्षण में होवे नहीं, यह सिद्धांत है. कळला अर्थ? काय सिद्धांत ठरवला तर मग आता समानाधिकरण, समानाधिकरण एकाधिकरण, एका अधिकरणामध्ये दोन ज्ञानाची उत्पत्ती एका क्षणात होत नाही, एका कालात होत नाही. दो ज्ञान की उत्पत्ति एक क्षण में होवे नहीं, यह सिद्धांत है. दोनों सामग्री का फल एक काल में होवे नहीं, है की नाही. सामग्री जरी दोन्ही विद्यमान असली तरी दोन्ही सामग्रीचं फल मात्र काय होत नाही, एका कालात होत नाही. समजा आता येऊ राहिले खाली की प्रत्यक्षाची बी सामुग्री आहे, अनुमितीची बी सामुग्री आहे. मग दोन्हीची जर सामुग्री आहे, दोन्ही ज्ञान एका क्षणात एका कालात एका व्यक्तीच ठिकाणी व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. तेच दिलं, दोनों सामग्री का फल एक काल में होवे नहीं. याते मग अशा वेळेस काय होतं हो, याते प्रबल सामग्री का फल होवे है, दुर्बल का बाद होवे है. त्या दोन सामुग्रीपैकी जी सामुग्री प्रबल तिचं फल होतं, म्हणजे तिच्यापासून ज्ञान अधिक उत्पन्न होतं, आणि जी सामुग्री दुर्बल ती वेटिंग लिस्टला असते, तिच्यापासून काही ज्ञान उत्पन्न होत त्या क्षणात तरी होत नाही, हा अर्थ. याते प्रबल सामग्री का फल होवे है, दुर्बल का बाद होवे है. म्हणजे मग का हो, कोणती सामुग्री प्रबल असते, कोणती सामुग्री दुर्बल असते, कशाहून ठरवायचं सांगतात. प्रबलता दुर्बलता अनुभव के अनुसार अनुमेय है. हे काही ठरवता येत नाही मग निश्चित, साधारण नियम करतील पुढं, पण मुख्यतः काय की कोणती सामुग्री प्रबल आहे, कोणती सामुग्री दुर्बल आहे, हे आपल्या आपल्या अनुभवानुसार जाणून घ्यायचं असं आहे. प्रबलता दुर्बलता अनुभव के अनुसार अनुमेय है. उदाहरण देता, जैसे भूतल और घट के साथ नेत्र का संयोग होवे, है की नाही. भूतल आणि भूतलावर काय ठेवलं आहे, घट, दोन्ही एकाच ठिकाणी आहे, आणि त्या घटाच्या भूतलाच्या ठिकाणी जो घट आहे त्या दोन्ही बरोबर काय उरायला, नेत्राचा संयोग. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री तिथं विद्यमान आहे. नेत्र, नेत्राचा संयोग, प्रकृष्ट प्रकाश, उद्भूत रूप, महत्व, आहे की नाही, महत नावाचा गुण, हे सर्व त्या ठिकाणी विद्यमान आहेत. जैसे भूतल और घट के साथ नेत्र का संयोग होवे, तीस काल में आपला संयोग ज्या कालात होऊ राहिला त्याच कालात त्याच क्षणात घटवत भूतलम इस वाक्य का श्रवण होवे. तिकडून कोणीतरी वाक्य उच्चारलं, काय जी, घटवत भूतलम होवे, तहा घट वाला भूतल है कि नहीं. ऐसे प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की सामुग्री है. या ठिकाणी किती सामुग्री विद्यमान आहे जी, दोन. कोण कोण, प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री आणि शाब्द बोधाची सामुग्री. प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री काय विद्यमान आहेत, घटाधिकाबरोबर नेत्राचा संयोग आदी, आणि शाब्द ज्ञानाची सामुग्री काय विद्यमान आहेत, कोणीतरी वाक्य उच्चारलं, घटवत भूतलम. मग दोन ज्ञानाची सामुग्री या ठिकाणी विद्यमान आहे, मग कोणतं ज्ञान होणार सांगतात. ऐसे प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की सामग्री है, तथापि प्रत्यक्ष ज्ञान होवे है, शाब्द ज्ञान होवे नाही. तथापि तरी पण काय जी, त्यावेळेस कोणतं ज्ञान उत्पन्न होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं. कोणतं होत नाही, शाब्द होत नाही, प्रत्यक्षच होऊन जातं.
याते लागलं ना, तथापि प्रत्यक्ष ज्ञान होवे शाब्द ज्ञान होवे नहीं। याते समान विषयक प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की दो सामग्री होवे, तहा प्रत्यक्ष ज्ञान की सामग्री प्रबल है। महत्वाचं वाक्य. याते नियम ठरला काय जी, समान विषयक. समान विषयक म्हणजे दोन्ही सामग्रीचा विषय ज्या ठिकाणी एकच असतो आणि त्या एकाच विषयाचं ज्ञान करून देण्यासाठी दोन सामग्री उपलब्ध आहे. कोण कोण? प्रत्यक्षाची सामग्री, शाब्दबोधाची सामग्री. अशा वेळेस कोणती प्रबल? तर प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री ही काय आहे जी प्रबल आहे हे ठरतं. यात समान विषयक प्रत्यक्ष ज्ञान की और शाब्द ज्ञान की दो सामग्री होवे. लागलं, दोन सामग्री असेल अशा वेळेस तहा प्रत्यक्ष ज्ञान की सामग्री प्रबल है, शाब्द ज्ञान की सामग्री दुर्बल है. पण शाब्दबोध सामग्री मात्र कशी आहे त्या ठिकाणी? दुर्बल है. और जहां भूतल संयुक्त घट से नेत्र का संयोग होवे. बघा आता दुसरा विषय बदलवता तिथून. एक सिद्धांत ठरला आतापर्यंत. काय सिद्धांत ठरला आतापर्यंत या चिंतनातून? एकाच विषयाचं ज्ञान करून देण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री आणि शाब्दबोधाची सामुग्री जर विद्यमान असेल तर अशा वेळेस प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री ही प्रबल असते आणि शाब्दबोधाची सामुग्री ही दुर्बल असते. त्याच्यासाठी उदाहरण पण दिलं. आता दुसरा विषय. और जहां भूतल संयुक्त घट से नेत्र का संयोग होवे और उस काल में पुत्रस्ते जातः इस वाक्य का श्रवण होवे, तहा भूतल में घट का प्रत्यक्ष होवे नहीं किंतु पुत्र जन्म का शाब्दबोध होवे है. बघा आता उदाहरण. काय उदाहरण दिलं की भूतलावर घट ठेवलेला आहे आणि घटवत भूतल, भूतलाच्या ठिकाणी घट आहे, त्या घटाबरोबर नेत्राचा संयोग व्हायला चाललेला आहे. अर्थात प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री विद्यमान आहे. पण नेमकं त्याच क्षणात काय घडतं? कोणीतरी तिकडून वाक्य उच्चारतं किंवा फोन येतो. काय? पुत्रस्ते जात, ते पुत्र जात, ते तव, तुला पुत्र झाला, असं वाक्य बोललं. अशा वेळेस कोणतं ज्ञान होतं बरं? शाब्दबोध उत्पन्न होतो, प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कळलं की नाही? या ठिकाणी कोणती सामुग्री प्रबल ठरली? शाब्दबोधाची. आणि कोणती दुर्बल ठरली? प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री दुर्बल ठरली. पण इथं का केव्हा विषय भिन्न भिन्न असेल तर, है की नाही? इथं प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय काय होता? घट भूतल. आणि शाब्दबोधाची जो शाब्दबोध आहे त्याची सामुग्री, त्याचा विषय काय आहे? पुत्राचा जन्म. मग नियम काय ठरला? भिन्न विषयक जर दोन सामुग्री उपलब्ध असेल तर अशा वेळेस शाब्दबोधाची सामुग्री प्रबल आणि प्रत्यक्षाची सामुग्री दुर्बल. लागला अर्थ? हा अनुभव तुम्हाला आपल्याला रोज येतो. एखादं आपण काही काम करायचं असतं प्रत्यक्षात, नाही की नाही, ते करायला आपण तयार असतो, जायचं, करायचंच आहे, किंवा आपण पाहतोय ज्ञान प्रत्यक्ष करायचं आहे आणि तेवढ्यात तिकून आवाज आला मोठा. अशा वेळेस ते काम किंवा ते ज्ञान न होता तिकडचं शाब्दबोध होऊन जातो. का? विषय भिन्न आहे, सामुग्री दोन उपलब्ध आहे. अशा वेळेस शाब्दबोध सामुग्री काय असते? प्रबल. ठीक आहे ना? किंवा कधी कधी फोनवर पण अनुभव येतो ना, आहे की नाही? फोनवर बोलत असतो मनुष्य आणि काहीतरी करायचं पण असतं. मग काय करतो विचार मनुष्य, कधी कधी ते पण करत राहू आणि फोनवर बोलू. पण कधी कधी काय होतं, ते होत नाही ज्ञान आणि इकडे फोनवरच बोलणं चालू असतं. मग अशा वेळेस कोणती सामुग्री प्रबल ठरते? शाब्दबोधाची. चला. जहां भूतल संयुक्त घट से नेत्र का संयोग होवे और उस काल में पुत्रस्ति जात इस वाक्य का श्रवण होवे, ता भूतल में घट का प्रत्यक्ष होवे नहीं किंतु पुत्र जन्म का शाब्दबोध होवे. याते भिन्न विषयक ज्ञान की प्रत्यक्ष सामुग्री और शाब्द सामुग्री होवे, तहा शाब्द सामग्री प्रबल है, प्रत्यक्ष सामग्री दुर्बल है. झालं. आतापर्यंत किती नियम ठरले? 2. एका ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री प्रबल, एका ठिकाणी शाब्दबोधाची सामुग्री प्रबल. प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री प्रबल कुठं? शाब्द ज्ञानाच्या सामुग्रीपेक्षा प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री प्रबल आहे. कुठं?
विषय एक असेल तर, असं बोलायचं. ठीक आहे ना. आणि प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री दुर्बल आणि शाब्दबोधाची सामुग्री प्रबल, असं कुठं घडतं? जिथं दोन्ही सामुग्रीचा विषय भिन्न भिन्न असेल तर. लागला अर्थ. आणि नियम काय? प्रबल सामुग्री ज्याद्वारे दुर्बल सामुग्रीचा काय होतो? बाध होतो. हे महत्वाचं आहे. ठीक. चला पुढे. इस रीति से, सापडलं खालून चौथी ओळ. इस रीति से बाध्य बाधक भाव विचारिके सूक्ष्मदर्शी पुरुष प्रबल दुर्बलता को जानी लेवे. अशा रीतीने बाध्य बाधक भावाचा विचार करून सूक्ष्मदर्शी पुरुष जो आहे त्यांनी काय करावं? प्रबलता आणि दुर्बलता या आपल्या अनुभवानुसार जाणून घ्यावी, जानी लेवे. परंतु आता पुढे महत्वाचं आहे. परंतु जिज्ञासा शून्य स्थल में पूर्वोक्त बाध्य बाधक भाव है. पण हा जो आत्तावर सांगितलेला बाध्य बाधक भाव हा कुठं सांगितला? दोन्ही उदाहरण कुठले दिले? की जिथं कोणत्याच विषयाला जाणण्याची जिज्ञासा नाही. घटवत भूतल त्याला जाणण्याची जिज्ञासा नाही. पुत्र झाला का ह्याला जाणण्याची जिज्ञासा नाही, आहे की नाही. पुन्हा इकडं दोन उदाहरण दिले ना. पहिल्या उदाहरणात काय? घटाचं प्रत्यक्ष आणि घटाच्या शाब्दबोधाची सामुग्री दोन्ही जाणण्याची जिज्ञासा नाही आहे. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये शाब्दबोधाची सामुग्री पुत्रस्तेजात आणि प्रत्यक्षाची सामुग्री चक्षुराधिकाचा घटाधिकाबरोबर संयोग. पण कोणालाच जाणण्याची इथं काय नाही आहे? जिज्ञासा नाही आहे. अशा ठिकाणचा बाध्य बाधक भाव आतापर्यंत सांगितला. परंतु जिज्ञासा शून्य स्थल में पूर्वोक्त बाध्य बाधक भाव है. पुढे जहां एक वस्तु की जिज्ञासा होवे अपर की जिज्ञासा होवे नहीं और दोनों के बोध की सामग्री होवे तहा जिज्ञासित का बोध होवे है, अजिज्ञासित का बोध होवे नहीं. हा एक नियम. आता काय काय पुन्हा एक वस्तू की जिज्ञासा होवे. दोन वस्तू आहे ना. एका वस्तूची काय आहे? जिज्ञासा. जिज्ञासा जाणण्याची इच्छा. एक वस्तू की जिज्ञासा होवे, अपर की जिज्ञासा होवे नाही, है की नाही. दुसऱ्या वस्तूला जाणण्याची काय नाही आहे? जिज्ञासा नाही आहे. और दोनों के बोध की सामुग्री होवे. पण दोघाचाही बोध होण्याला लागणारी जी सामुग्री ती दोन्ही काय आहेत? उपलब्ध आहे, विद्यमान आहे. दोनों के बोध की सामुग्री होवे तहा अशा वेळेस काय घडतं? जिज्ञासित का बोध होवे है, अजिज्ञासित का बोध होवे नाही. त्या दोन्हीपैकी ज्या वस्तूची जिज्ञासा आहे, जिज्ञासाचा विषय जी वस्तू तिला म्हणायचं जिज्ञासित. तर जिज्ञासित वस्तूचा काय होतो? बोध. आणि अजिज्ञासित वस्तूचा काय होत नाही? बोध होत नाही. कळलं की नाही. तर जिज्ञासित का बोध होवे है, अजिज्ञासित का बोध होवे या ते म्हणून जिज्ञासित के बोध की सामग्री प्रबल है. म्हणून सर्व ठिकाणी प्रबल सामुग्री कोणती? जिज्ञासित वस्तूच्या बोधाची जी सामुग्री ती काय आहेत? प्रबल. जिज्ञासित म्हणजे कोण? जिज्ञासित कोणतरी वस्तू, पदार्थ, त्याच्या बोधाची सामुग्री प्रबल आहे. जिज्ञासेचा विषय म्हणजे जिज्ञासित. यात जिज्ञासित बोध की सामुग्री प्रबल है, अजिज्ञासित के बोध की सामग्री दुर्बल है. लागलं एवढं. ज्ञान की इच्छा जिज्ञासा काही आहे. जिज्ञासा म्हणजे काय? ज्ञानाची इच्छा. जिज्ञासा काही आहे. ताका विषय, त्या जिज्ञासेचा जो विषय त्याला म्हणतात जिज्ञासित. ठीक आहे. मग पहा, जिज्ञासा सहित सामग्री सारी प्रबल है. हा नियम ठरला. आता किती नियम झाले आतापर्यंत? 3 आहे की नाही. पहिला, एकाच विषयाची जर 2 सामुग्री असेल तर अशा वेळेस प्रत्यक्षाची सामुग्री प्रबल. भिन्न भिन्न विषयाची प्रत्यक्ष आणि शाब्दबोधाची सामुग्री विद्यमान असेल, विषय दोघाचा भिन्न भिन्न असेल तर अशा वेळेस शाब्दबोधाची सामुग्री प्रबल. ठीक. तिसरा नियम की त्या 2 सामुग्रीचे जे 2 विषय, त्या 2 विषयापैकी जो विषय जिज्ञासित असेल त्याची सामुग्री प्रबल, अजिज्ञासित पदार्थाची सामुग्री दुर्बल. असं. ज्ञान की इच्छा जिज्ञासा कही है, ताका विषय जिज्ञासित कही है. जिज्ञासा सहित सामुग्री सारी प्रबल है. लागलं. ज्या उभय की जिज्ञासा होवे. म्हणे का हो? समजा आता असं एखादं उदाहरण असेल, 2 वस्तू आहे, दोघांची सामुग्री विद्यमान आहे.
आणि दोघाला जाणण्याची जिज्ञासा आहे. असं वाटतं की तेही ज्ञान व्हायला पाहिजे आणि हेही ज्ञान व्हायला पाहिजे. मग अशा वेळेस काय होणार हो सांगा. सांगतात ज्या उभय की जिज्ञासा होवे तहा उत्कट जिज्ञासा बाधक है. त्या दोन्हीपैकी एक असेल उत्कट जिज्ञासा, एक असेल सामान्य जिज्ञासा. त्यापैकी उत्कट जिज्ञासा काय असते? बाधक, बाद करणारी. आणि सामान्य जिज्ञासा काय आहे? बाधित, त्याचा बाद होऊन जातो, आहे की नाही? असं आहे. उदाहरण समजा पाठ, आता इकडं सकाळी 6:30 वाजता पाठ आहे समजा, कल्पना करा, आणि 6:30 वाजता मॅच सुरू होणार आहे टीव्हीवर, आहे की नाही? टीव्ही फायनल आहे. आता फायनल म्हणजे काय असते आपल्याला काही माहित नाही, पण समजा आता म्हणतातच म्हणून म्हणा, काय फायनल तर फायनल. मग अशा वेळेस मनुष्य काय करणार बरं? पाठ ऐकणार का मॅच पाहणार? पाठ ऐकणार आहे की नाही? काही त्यातले अर्धे पाठाला जाणार, अर्धे हे पाहणार, काय मॅच पाहणार. का बरं असं घडलं? की त्यांच्या दृष्टिकोनातून उत्कट जिज्ञासा मॅचची, यांच्या दृष्टिकोनातून उत्कट जिज्ञासा पाठाची. मग उत्कट जिज्ञासित सामुग्रीच्या द्वारे सामान्य जिज्ञासित सामुग्रीचा काय होतो? यद्यपि जिज्ञासा दोन्हीची आहे, पण एक उत्कट जिज्ञासा, एक सामान्य जिज्ञासा. कळलं आता? चला भरपूर उदाहरणं यायची बरं का. चला, जिज्ञासा सहित सामुग्री सारी प्रबल है. लागलं ना? पुढे जहां उभय की जिज्ञासा होवे तहा उत्कट जिज्ञासा बाधक है. लागला अर्थ? इसी कारण ते अध्यात्म ग्रंथन में लिखा है. काय लिहिलंय हो? उत्कट जिज्ञासा वाले को ब्रह्मबोध होवे है. बघा, ब्रह्मबोध व्हायचा असेल तर कशी जिज्ञासा असली पाहिजे? उत्कट. सामान्य जिज्ञासा असेल तर ब्रह्मबोध होणार नाही, आहे की नाही? का? त्याचं कारण देतात. उत्कट जिज्ञासा वाले को ब्रह्मबोध होवे है. पुढे उत्कट जिज्ञासा रहित को ब्रह्मबोध होवे नाही. उत्कट जिज्ञासा ज्याच्या जवळ नाही त्याला ब्रह्मबोध होऊ शकत नाही. काय ते कारण? जिस पदार्थ की जिज्ञासा सहित बोध सामग्री होवे, है की नाही? काय काय? जिस पदार्थ की जिज्ञासा सहित बोध सामग्री होवे. ज्या पदार्थाला जाणण्याची जिज्ञासा आहे आणि त्याच्या बोधाची काय आहे? सामुग्री पण आहे. जिस पदार्थ की जिज्ञासा सहित बोध सामग्री होवे. ताका, तासे ना तिथं, तासे खोडायचं, ताका टाकायचं. ताका उत्कट जिज्ञासा सहित बोध सामग्री ते ताका बाद होवे है. पुन्हा वास्तुपंक्ती बरं का. बघा आता काय त्याच्या पुढे. जिस पदार्थ की जिज्ञासा सहित बोध सामग्री होवे. ठीक आहे ना? ताका तिचा उत्कट जिज्ञासा सहित बोध सामग्री ते बाद होवे है. तिथं बाद करा, बोध झालाय ना, बोध. आणि तो ताका शब्द तिथून काढून तिथे लिहिला आपण. आता त्याची गरज नाही, असला तरी काय हरकत नाही. या वाक्यातून काय कळलं? की उत्कट जिज्ञासित सामुग्रीच्या द्वारे केवळ जिज्ञासित सामुग्रीचा काय होतो? बाद होतो. अन्यथा जिज्ञासा सहित सामुग्री ते. अन्यथा म्हणजे अन्य ठिकाणी. अन्य ठिकाणी म्हणजे एकाची जिज्ञासा आणि एकाची जिज्ञासा नाहीये, त्यावेळेस जिज्ञासित सामुग्रीचा द्वारे सामान्याचा बाद होतो. कळलं की नाही? दोन पदार्थ आहे, एकाची जिज्ञासा आहे, एकाची जिज्ञासा नाहीये. अशा वेळेस कोण बाधक आणि कोण बाध्य? सामान्य पदार्थाचं सामुग्री बाध्य आणि जिज्ञासित सामुग्री प्रबल, बाधक. ठीक आहे ना? पण दोन्हीची जिज्ञासा असेल तर उत्कट जिज्ञासा सामुग्री प्रबल, सामान्य जिज्ञासितची सामुग्री दुर्बल. चला तेच दिले. अन्यथा जिज्ञासा सहित सामुग्री ते अन्य सामुग्री का बाद होवे है. तिथं पण बोध झालं ना, तर बाद. अन्यथा जिज्ञासा सहित सामग्री ते अन्य सामग्री का बाद होवे है. लागला अर्थ? आता पुढे लौकिक पदार्थन की जिज्ञासा और तिनके प्रत्यक्षाधिक बोध की सामग्री का सर्वदा जागृत काल में संभवे है. बघा आता, लौकिक पदार्थन की जिज्ञासा, जाणण्याची इच्छा. लौकिक पदार्थाला जाणण्याची इच्छा सर्वांनाच आहे की नाही? आहे की नाही? जिज्ञासित सारे पदार्थ, लौकिक पदार्थ, व्यवहारातले पदार्थ.
लौकिक पदार्थन की जिज्ञासा और तिनके प्रत्यक्षाधिक बोध की सामग्री का सर्वदा जागृत काल में संभव आहे. जागृत अवस्थेमध्ये हे सर्व आहेच. काय? लौकिक पदार्थाला जाणण्याची जिज्ञासा, जाणण्याची इच्छा आणि त्याच्या बोधाची सामग्री विद्यमान आहे. मग तिचा जर बात करायचा असेल तर ब्रह्मबोधाची सामग्री सामान्य असून चालेल का? जर ब्रह्मबोधाची सामग्री सामान्य इच्छा असेल तर काय होईल? बाद होईल. कशाचा? ब्रह्मबोधाच्या सामुग्रीचा. कोणत्या सामुग्रीने? लौकिक पदार्थाच्या ज्ञानाच्या सामुग्रीने बाद होईल. ठीक आहे ना? मग तिच्याद्वारे हिचा बात करायचा असेल तर काय करावं लागेल? ब्रह्मबोधाची जिज्ञासा उत्कट पाहिजे. सामान्य असून बी चालणार नाही. कशी पाहिजे? उत्कट. मग उत्कट ब्रह्मजिज्ञासा असेल तर त्या जिज्ञासित सामुग्रीच्या द्वारे लौकिक पदार्थाची जी जिज्ञासा सहित सामुग्री आहे त्या सामुग्रीचा काय होईल? बाद होईल. कारण उत्कट सामुग्रीने जिज्ञासित सामुग्रीचा काय होतो? बाद होतो. चला, म्हणून ब्रह्मबोध होण्यासाठी काय असली पाहिजे? उत्कट जिज्ञासा असली पाहिजे, तरच ब्रह्मबोध होईल. अन्यथा त्या सामुग्रीचा काय होईल? बाद होईल. कोणत्या सामुग्रीने? लौकिक पदार्थाला जाणण्याच्या सामुग्रीने. लौकिक पदार्थन की जिज्ञासा और तिनके प्रत्यक्षाधिक बोध की सामग्री का सर्वदा जागृत काल में संभव है. तासे जिज्ञासा रहित ब्रह्मबोध की सामग्री का बाद होवेगा. तासे लौकिक पदार्थाच्या ज्ञानाची जी सामुग्री, त्या सामुग्रीने काय? जिज्ञासा रहित जर ब्रह्मबोधाची सामुग्री असेल तर त्या ब्रह्मबोधाच्या सामुग्रीचा काय होईल? जी बाद होवेगा. याते म्हणून लौकिक पदार्थन के जिज्ञासा सहित प्रत्यक्षाधिक बोध की सामग्री के बाद वास्ते ब्रह्म की उत्कट जिज्ञासा चाहिए. लागलं? काय म्हणतात पहा. याते म्हणून लौकिक पदार्थन के जिज्ञासा सहित प्रत्यक्षाधिक जी बोधाची सामुग्री, लौकिक पदार्थ, त्यांना जाणण्याची इच्छा आणि त्याचं ज्ञान होण्याची जी सामुग्री, प्रत्यक्षाधिक बोध की सामग्री के बाद वास्ते, आणि त्या सामुग्रीचा बाद होण्यासाठी बाद वास्ते ब्रह्म की उत्कट जिज्ञासा चाहिए. ठीक है. उत्कट जिज्ञासा सहित ब्रह्मबोध की सामग्री ते लौकिक पदार्थन के बोध की सामग्री का बाद होवे है. बोध नहीं, बाद. ठीक है ना? पंक्ती पहा. उत्कट जिज्ञासा सहित ब्रह्मबोधाच्या सामुग्रीने काय होईल? लौकिक पदार्थाच्या बोधाच्या सामुग्रीचा बाद होईल. कळला अर्थ? चला, एकंदरीत काय ठरलं की ब्रह्मबोधासाठी उत्कट जिज्ञासा असली पाहिजे. जर ब्रह्मबोधाची, ब्रह्माला जाणण्याची उत्कट जिज्ञासा नसेल तर त्या सामुग्रीचा, लौकिक पदार्थाला जाणण्याची जी सामुग्री, त्या सामुग्रीच्या द्वारे काय होऊन जाईल? बाद. आणि लौकिक पदार्थाला जाणण्याची जी जिज्ञासा आहे, इच्छा आहे जिज्ञासित, आणि ती सामुग्री कशी? जिज्ञासा आहे. जिज्ञासित पदार्थ आहे सारे. कोणते? लौकिक पदार्थ. मग त्यांची सामुग्रीचा बाद, त्यांना जाणण्याची जी सामुग्री आहे त्या सामुग्रीचा बाद होण्यासाठी ब्रह्मबोधाची जिज्ञासा ही कशी असली पाहिजे? उत्कट असली पाहिजे. हा अर्थ. चला पुढे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र. या सूत्र का भी इसी अर्थ में तात्पर्य है की नाही? हाच अर्थ सांगण्यात काय या सूत्राचं तात्पर्य. यद्यपि व्याख्याकारों ने विचार करत असताना जिज्ञासा पद की लक्षणा कही है. नहीं, सॉरी, विचार करत असताना नहीं. यद्यपि व्याख्याकारों ने विचार में जिज्ञासा पद की लक्षणा कही है. जिज्ञासा पद आलाय की नाही? कुठं? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. त्या जिज्ञासा पदाची काय करायची? लक्षणा करायची. कुठं? विचाराच्या ठिकाणी. मग अर्थ काय निघतो? अथा तो ब्रह्म विचार कर्तव्य. आहे की नाही? ब्रह्म विचार केला पाहिजे असा अर्थ निघतो. यद्यपि व्याख्याकारों ने विचार में जिज्ञासा पद की लक्षणा कही है और कर्तव्य पद का अध्यार कया है. कर्तव्य पद वरून जोडायचं पुरा शब्दबोध होण्यासाठी. मग ब्रह्मसूत्राचा अर्थ काय होतो? अतः ब्रह्म विचार कर्तव्य. ब्रह्माचा विचार केला पाहिजे असं.
जिज्ञासा पद की लक्षणा कही है और कर्तव्य पद का अध्याय कहा है। या ते ब्रह्म ज्ञान के अर्थ वेदांत वाक्यन का विचार कर्तव्य है, यह सूत्र का अर्थ है। एकंदरीत तात्पर्य दिलं काय, ब्रह्मज्ञान के अर्थ ब्रह्मज्ञानासाठी वेदांत वाक्याचा आहे की नाही काय विचार कर्तव्य, विचार केला पाहिजे. कोणाचा विचार केला पाहिजे? वेदांत वाक्याचा. कशासाठी? ब्रह्मज्ञानासाठी. या ते ब्रह्मज्ञान के अर्थ वेदांत वाक्यन का विचार कर्तव्य है, यह सूत्र का अर्थ है. तथापि विचारवाचक पद को त्यागी के लाक्षणिक जिज्ञासा पद के प्रयोग ते सूत्रकार का वाच्य और लक्ष्य दोनों अर्थन में तात्पर्य है. बघा आता तथापि मग म्हणे का हो, कोणी कदाचित म्हणेल की या सूत्रामध्ये जिज्ञासा पदाचा उल्लेख केला आहे. मग जर जिज्ञासा पदाची विचारामध्ये लक्षणात जर करायची आहे, जशी गंगा पदाची लक्षणा तीराच्या ठिकाणी, तसं जिज्ञासा पदाची लक्षणा जर तुम्हाला विचाराच्या ठिकाणीच करायची आहे, तर सूत्रकारांनी जिज्ञासा हे पद वापरण्याच्या ऐवजी विचार हे पदच का बरं वापरलं नाही? काय कारण आहे? त्याचं उत्तर द्यायचं आहे. काय की ज्या अर्थी शक्त विचार या शब्दाचा शक्त पद जे विचारपद त्याचा प्रयोग न करता लाक्षणिक जिज्ञासा पदाचा प्रयोग सूत्रकारांनी केलाय, त्या अर्थी त्याच्यातून त्यांना काहीतरी विशेष सांगायचं आहे. काय सांगायचं सांगतात. तथापि विचारवाचक पद को त्यागी के लाक्षणिक जिज्ञासा पद के प्रयोगते, लाक्षणिक असणारं जे पद जिज्ञासा पद, त्या जिज्ञासा पदाच्या प्रयोगाने सूत्रकार का काय वाच्य और लक्ष्य दोन्ही अर्थांनी तात्पर्य आहे. अर्थात ते दोन्ही अर्थ सांगू इच्छितात. कोण कोण दोन अर्थ? शक्यार्थ आणि लक्ष्यार्थ. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ दोनों अर्थांनी तात्पर्य. ब्रह्म जिज्ञासा ब्रह्मबोध का हेतु है, यह वाच्यार्थ है. एक वाच्यार्थ आला काय, ब्रह्म जिज्ञासा ही ब्रह्मबोधाला कारण आहे. एक यह वाच्यार्थ है. और एक शब्द से लक्षणावृत्ती और शक्तिवृत्ती से दो अर्थ का बोध होवे नहीं. कदाचित आता यावर कोणी शंका करेल. बघा आता काय चिंतन झालं आतापर्यंत? सूत्र कोणतं सूत्र? अथातो ब्रह्म जिज्ञासा. सूत्रकारांनी शक्त विचार या पदाचा प्रयोग न करता लाक्षणिक जिज्ञासा पदाचा प्रयोग केला आहे. त्यामुळे याच्यातून हा अर्थ निघतो की सूत्रकाराचं तात्पर्य वाच्यार्थात पण आहे, लक्षार्थात पण आहे. त्यात वाच्यार्थ सांगितला. आता काय सांगितला वाच्यार्थ? ब्रह्म जिज्ञासा ही ब्रह्मबोधाला कारण आहे आणि म्हणून ब्रह्मविषयक ब्रह्म जाणण्यासाठी वेदांत वाक्याचा विचार करायला पाहिजे, लक्षार्थ झाला. पण मग काय करावं लागलं? जिज्ञासा या पदाचे दोन्ही अर्थ घेतले आपण, वाच्यार्थ पण लक्षार्थ पण. यावर पूर्वपक्षी कदाचित शंका करतो. तो म्हणतो असं कुठं व्यवहारात कधी पाहिलंय का की वाक्यामध्ये एकाच पदाचा शब्दबोध होत असताना वाक्यातील पदाचा शक्यार्थ बी घेतला जातो आणि लक्षार्थ बी घेतला जातो एकाच वेळेस? असं तर कुठं आढळत नाहीये. एकतर शक्यार्थ तरी घेतला जातो किंवा लक्षार्थ, आहे की नाही? जसं गंगा पदाचा काय घेतला जातो? लक्षार्थ. शक्यार्थ कुठे घेतला जातो? आहे की नाही? दोन्हीपैकी एक घेतला जातो ना. दोन्हीचं कसं काय तुम्ही घेऊ राहिले? अशी शंका. पंक्ती पहा. यह वाच्यार्थ है. और एक शब्द से, एका शब्दाच्या द्वारे लक्षणावृत्ती और शक्तिवृत्ती से दो अर्थ का बोध होवे नहीं, या प्राचीन उक्ती का, असं प्राचीन लोकांचं म्हणणं आहे. पण हे जे प्राचीनाचं म्हणणं आहे ना, या प्राचीन उक्ती का गंगायाम मीन घोषऊ या वाक्य में विचार होने ते श्रद्धा योग्य नाही. श्रद्धा योग्य नाही. काय श्रद्धा योग्य नाही? प्राचीनांची उक्ती. काय आहे प्राचीनांची? प्राचीन म्हणजे जुन्या लोकांची उक्ती. काय त्यांची उक्ती? एकाच पदाचा एकाच वेळेस शक्यार्थ आणि वाच्यार्थ घेतल्या जात नाही. ही प्राचीनाची उक्ती काय आहे? श्रद्धा योग्य नाही. का? त्या उक्तीचा व्यभिचार आहे. कुठं? गंगायाम मीन घोषऊ. काय वाक्य जी? गंगायाम मीन घोषऊ. इथे व्यभिचार आहे. म्हणजे या वाक्यात एकाच पदाच्या द्वारे शक्यार्थ बी घेतल्या जाऊ राहिला, लक्षार्थ बी घेतल्या जाऊ राहिला. प्रसिद्ध आहे उदाहरण. त्यामुळे ती उक्ती काही बरोबर नाही, चुकीचं आहे, म्हणून श्रद्धा योग्य नाही. आता ही दोन्ही अर्थ कसा घेतला जातो? गंगायाम मीन घोष.
तर गंगामध्ये मीन आहे आणि गंगेवर घोष आहे. अशा वेळेस गंगापदाचा दोन्ही अर्थ घ्यावा लागेल, एक वाच्यार्थ एक लक्षार्थ. वाच्यार्थ प्रवाह, त्यात मीन आहे, आणि लक्षार्थ तीर, तिथं घोष आहे. मग म्हणजे एकच अर्थ घेतला तर शाब्दबोध होणारच नाही, कारण मीन आणि घोष एका ठिकाणी प्रवाहात किंवा तीरावर दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. मासे राहतात कुठे? प्रवाहात, आणि घोष राहतो कुठे? तीरावर. घोष प्रवाहात राहू शकत नाही आणि मासे तीरावर राहू शकत नाही. नेलेच तर कदाचित फार तर 1-2 सेकंद राहू शकतात, नंतर ते सारे तद्धाम परम मम परमधामाला प्राप्त होतील, राहू शकत नाही. ठीक आहे ना. तात्पर्य या वाक्यातून गंगापदाचा शक्यार्थ पण घेतला जातो आणि लक्षार्थ पण. बघा, या प्राचीन उक्ती का गंगाया मीन घोषो या वाक्य में व्यभिचार होणे, ते व्यभिचार असल्यामुळे, अर्थात या वाक्याच्या ठिकाणी त्यांचं म्हणणं खंडित होत असल्यामुळे श्रद्धा योग्य नाही. गंगायाम मीन घोषो या वाक्य में गंगापद के वाच्यार्थ का मीन से संबंध, बरोबर, गंगापदाचा वाच्यार्थ त्याचा संबंध कोणाबरोबर? मीनाबरोबर. और लक्षार्थ का घोष से संबंध होवे है. गंगापदाचा लक्षार्थ कोण? गंगापदाचा लक्षार्थ कोण? तीर, त्याचा संबंध कोणाबरोबर? घोषाबरोबर. और लक्षार्थ का घोष से संबंध होवे, या पे गंगा के प्रवाह में मीन है और तीर में घोष है, यह वाक्य का अर्थ है. ग्रंथकारों ने यद्यपि सूत्र के अनेक अर्थ लिखे हैं, तथापि अनेक अर्थ सूत्र का भूषण है कि नहीं? दूषण नहीं, काय है? भूषण है. विचार की नहीं जिज्ञासा में विधि का संभव है अथवा नहीं, इस अर्थ के लिखने में ग्रंथ की वृद्धि होवे है या ते लिखा नाही. इथं सारं मीमांसा शास्त्र चालू होईल, कळलं की नाही? अथा तो ब्रह्म जिज्ञासा कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य म्हणजे विधी. मग विधीचा विषय जिज्ञासा होऊ शकते किंवा नाही, मग ती सारी चर्चा. पण इथं काही करायची गरज नाही म्हणे, कारण करायलाच लागलं तर काय होईल? ग्रंथ वृद्धि के भय ते नाही लिखे है. विचार की नाही म्हणजे विचाराच्या ठिकाणी विधी होऊ शकते किंवा नाही, याप्रमाणेच जिज्ञासामध्ये विधीचा संभव आहे किंवा नाही, इस अर्थ के लिखने में ग्रंथ की वृद्धि होवे, ग्रंथ वाढेल, या ते लिख्या नाही. ठीक आहे, पुढे झालं हे. चला, एकंदरीत काय ठरलं? ज्या ठिकाणी पहिला नियम काय? एकाच विषयाची 2 सामुग्री असेल, प्रत्यक्षाची आणि शाब्दबोधाची, तर तिथं प्रत्यक्ष सामुग्री प्रबल, शाब्दबोधाची सामुग्री दुर्बल. एक. दुसरं, ज्या ठिकाणी प्रत्यक्षाची सामुग्री आणि शाब्दबोधाची सामुग्री आहे पण दोन्ही सामुग्रीचा विषय भिन्न भिन्न आहे, अशा वेळेस शाब्दबोधाची सामुग्री प्रबल आणि प्रत्यक्षाची सामुग्री दुर्बल. ठीक. परंतु ज्या ठिकाणी 2 सामुग्रीपैकी एक पदार्थ जाणण्याची जिज्ञासा आहे आणि एकाची जिज्ञासा नाही, अशा वेळेस जिज्ञासित पदार्थाला जाणण्याची जी सामुग्री ती प्रबल, अजिज्ञासितची सामुग्री दुर्बल. ठीक. पुढं, जर दोन्ही पदार्थाला जाणण्याची जिज्ञासा असेल, अर्थात दोन्ही पदार्थ जिज्ञासित असतील आणि दोघाची सामुग्री विद्यमान असेल, तर अशा वेळेस उत्कट जिज्ञासित पदार्थाची सामुग्री प्रबल आणि केवळ जिज्ञासित पदार्थाला जाणण्याची जी सामुग्री ती दुर्बल. ठीक आहे. संसारामध्ये, व्यवहारामध्ये पदार्थाला जाणण्याची जिज्ञासा ही प्रत्येकाला स्वभाव सिद्ध असते. मग त्या जिज्ञासित सामुग्रीचा बाध करण्यासाठी ब्रह्मबोधाची सामुग्री पाहिजे. तर मग ब्रह्मबोधाची सामुग्री जी आहे, ब्रह्माला जाणण्याची जिज्ञासा, ती जिज्ञासा कशी असली पाहिजे? उत्कट असली पाहिजे. तरच काय होईल? ब्रह्मबोध होईल. अर्थात त्या सामुग्रीने सांसारिक पदार्थाला जाणण्याच्या सामुग्रीचा बाध होईल. ठीक आहे. हा एकंदरीत निर्णय झाला. आता पुढे वेदांत के तात्पर्य
और वेद अरु शब्द विषय विचार. वेदांताचं तात्पर्य काय आहे याविषयी विचार, वेदाविषयी विचार आणि शब्दाविषयी विचार. 3 विषय. वेदांत के तात्पर्य और वेद अरु, अरु म्हणजे आणि, और शब्द विषय विचार. पुढे आकांक्षा ज्ञानाधिक शाब्द बोध के हेतु है. 3 में तात्पर्य ज्ञान है. मागे झाला ना विषय. आकांक्षा ज्ञानाधिक, आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, 3 असक्ती आणि तात्पर्य 4 सांगितले ना. त्यापैकी आकांक्षा ज्ञान अधिक शाब्दबोध के हेतु है. 3 में तात्पर्य ज्ञान भी एक है. वेद वाक्य के तात्पर्य ज्ञान के हेतु उपक्रमाधिक है. झालं ना मग. वेद वाक्याचं तात्पर्य नेमकं कशात आहे हे जाणून घेण्यासाठी उपक्रम, उपसंहाराची एकता वगैरे जे षडलिंग सांगितले आहे ते असले पाहिजे. वेद वाक्य के तात्पर्य ज्ञान के हेतु उपक्रमाधिक है. लागलं. 3 उपक्रमाधिकनते वेदांत वाक्यन का तात्पर्य अद्वितीय ब्रह्म में है. उपासना विधि में तात्पर्य नहीं. यह अर्थ भाष्यकार ने समन्वय सूत्र में विस्तार से लिखा है. म्हणून आपल्याला फार कष्ट करावं लागत नाही. ब्रह्मसूत्र शिकलं, सारं त्यात आलं. ठीक आहे की नाही. चला. यह अर्थ भाष्यकार ने समन्वय सूत्र में विस्तार से लिखा है. लागलं. याते म्हणून मीमांसक और वृत्तिकार का मत समीचीन नाही. कारण ते काय म्हणतात, शाब्दबोधासाठी तात्पर्य ज्ञान कारणच मानत नाही ना, है ना. याते मीमांसक और वृत्तिकार का मत समीचीन नाही. वृत्तिकाराने काय मानलं नाही, तात्पर्य ज्ञान कारणच मानलं नाही ना. हा, मीमांसक म्हणजे कोणी एक दिशा असेल. याते मीमांसक और वृत्तिकार का मत समीचीन नहीं. तिनके मत खंडन के अनुकूल तर्क भाषा के श्रोता को दुर्ज्ञेय है. पण त्याचं खंडन जर आम्ही करायला लागलो तर खंडनासाठी जे अनुकूल तर्क द्यावे लागतात है की नाही, ते तर्क समजण्याला कठीण आहे. कुणाला? भाषा के श्रोता. भाषा हिंदी भाषा, अर्थात हिंदी भाषेत आम्ही हे सारं लिहित आहोत आणि हिंदी भाषा जाणणाऱ्यासाठी ते जे स्वरूप आहे तर्काधिकाचं ते समजणं कसं आहे. संस्कृत भाषेतून लिहिणं सोपं आहे की नाही, समजणं बी सोपं आहे, पण ह्या भाषेतून कळणं अवघड आहे म्हणे. चला. तिनके मत खंडन के अनुकूल तर्क भाषा के श्रोता को दुर्ज्ञेय है. या ते लिखे नहीं म्हणून आम्ही लिहिलं नाही. इस वाक्य ते श्रोता को इस अर्थ का बोध होवे ऐसी वक्ता की इच्छा तात्पर्य कह्य है. तात्पर्य म्हणजे काय, अमुक वाक्यापासून अमुक अर्थाचा बोध श्रोत्यांना व्हावा अशा प्रकारची जी वक्त्याची इच्छा तिला म्हणतात तात्पर्य. काय झाली तात्पर्याची परिभाषा जी मराठीत? अमुक वाक्यापासून अमुक अर्थाचा बोध श्रोत्याला व्हावा अशी जी वक्त्याची इच्छा, त्या इच्छेचं नाव आहे तात्पर्य. ठीक है. इस वाक्य ते श्रोता को इस अर्थ का बोध होवे ऐसी वक्ता की इच्छा तात्पर्य कहिए. मीमांसक मत में वेद नित्य है. मीमांसक मतामध्ये काय, वेद नित्य. ता कर्ता की इच्छा तो संभवे नाही. तिथं कर्त्याची इच्छा नाहीच आहे, कारण करताच नाही कोणी वेदाचा. वेद कसा आहे, नित्य. ता कर्ता की इच्छा तो संभवे नाही. अध्यापक की इच्छा संभवे है की नाही. पुढे नैयायिक मत ने शब्द का तिसरे क्षण में नाश होवे है. बघा आता किती मतभेद आहेत. नैयायिक मतामध्ये शब्द कसे सारे अनित्य आहे, तिसऱ्या क्षणात शब्दाचा काय होतो, नाश होतो. मीमांसक मतामध्ये शब्द नित्य आहे, नाश होतच नाही. म्हणजे कसं काय, उत्पत्ती बी नाही नाश बी नाही शब्दाचा. म्हणजे उत्पत्ती कसं काय नाही, कोणी बोलताय उत्पन्न झाले की नाही शब्द, म्हणजे शब्दाची उत्पत्ती नाहीये. तो शब्दाचा फक्त काय आहे, आविर्भाव. आविर्भाव प्रगटीकरण आणि तिरोभाव. शब्द उत्पन्न होत नाही, शब्द नष्ट पण होत नाही. शब्द अनादि आहे, अनंत आहे. कुणाचं मत, मीमांसकाचं. आणि न्यायमतामध्ये शब्द हे अनित्य आहे. पहिल्या क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती आणि तिसऱ्या क्षणात नाश. आणि मग तो शब्द काय करतो, नाशाच्या अगोदरचा त्याचा जो क्षण आहे मधला स्थिती कालातला क्षण, त्या तिसऱ्या स्थिती कालातल्या आपल्या क्षणामध्ये नवीन शब्दाला काय करतो, उत्पन्न करतो.
आणि स्वतः नष्ट होतो. ठीक आहे ना. मग तो काय करतो, पुढचा उत्पन्न झाला आहे की नाही, मग तो सुद्धा काय करतो, आपल्या स्थितिकालात दुसऱ्याला उत्पन्न करतो आणि त्याच्या स्थितिकालात स्वतः नष्ट होतो. कळलं की नाही, त्याच्या स्थितिकालात स्वतः, आणि तो काय करतो, आपल्या स्थितिकालात मागच्याला नष्ट करतो, पुढच्याला नवीन उत्पन्न करतो. ही सारखी धारा चालूच असते. ठीक आहे ना. याला म्हणतात विचितरंग न्याय किंवा कदंब मुकुल न्याय. ठीक है. चला, नैयायिक मत में शब्द का तीसरे क्षण में नाश होवे है. वेद भी शब्द रूप है, या ते क्षणिक है. तिसरे क्षण में जाका नाश होवे सो क्षणिक काही है. क्षणिकाची परिभाषा आहे. असं नाही समजायचं क्षणिक म्हणजे एकाच क्षणापुरतं, असं नाही. ज्याचा तिसऱ्या क्षणात नाश मानला जातो त्याला म्हणायचं क्षणिक. पहिल्या क्षणात उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात स्थिती आणि तिसऱ्या क्षणात नाश, असे जे पदार्थ असतात त्यांना म्हणायचं क्षणिक. या ते क्षणिक. तिसरे क्षण में जाका नाश होवे सो क्षणिक कहिए. झालं. नैयायिक मत में उच्चारण के भेदते वेद का भेद है. नैयायिक मतामध्ये काल ज्याने वेद वाचला तो वेगळा, आजचा वेगळा. ठीक आहे की नाही. उच्चारण भेदाने सुद्धा वेदाचा भेद, कारण प्रत्येक शब्द कसा आहे, तिसऱ्या क्षणात नष्ट होतो. नैयायिक मत में उच्चारण के भेदते वेद का भेद है. एक बेरी उच्चारण करिके फेरी जो उच्चारण करिए सो वाक्य पूर्व वाक्य ते भिन्न होवे है. लागले की नाही. बघा, एक बेरी उच्चारण करिके, एक बेरी म्हणजे एक बार, एक वेळेस. जसं राम, राम दोनदा उच्चारण झालं की नाही. तर पहिला राम शब्द दुसरा राम शब्द एकच नाहीये, भिन्न आहे. दुसरा राम शब्द पहिल्या राम शब्दासारखा आहे, तो मात्र नाही, तो तेव्हाच नष्ट झाला आणि हा दुसरा उत्पन्न झाला आहे. कळलं की नाही. जसं प्रवाह वाहतो नदीचा, ह्या पाण्यात आंघोळ केली असं म्हणतो, पण त्या पाण्यात नसते आंघोळ केली. ज्या पाण्यात आंघोळ केली ते पुढे गेलं आणि ज्या पाण्यात जे पाणी दाखवत आहे ते त्याच्यासारखं आहे, ते मात्र नाही. असं एक बिरी उच्चारण करिके फेरी जो उच्चारण, फेरी म्हणजे पुन्हा, जो उच्चारण करिये सो वाक्य पूर्व वाक्य ते भिन्न होवे. परंतु पूर्व वाक्य के सजातीय उत्तर वाक्य आहे. हा, ही गोष्ट बरोबर आहे. मागच्या वाक्याच्या सजातीय पुढचं वाक्य आहे, पण तेच मात्र नाही. परंतु पूर्व वाक्य सजातीय उत्तर वाक्य, या ते अभेद भ्रम होवे. म्हणून असं वाटतं की तेच हे वाक्य. अभेदाचा काय होतो, भ्रम, पण अभेद नसतो, भिन्न भिन्न आहे. नैयायिक मत में भारतादिकन की नाही वेद पौरुषय है की नाही. नैयायिक मतामध्ये भारतादिक, भारतादिक म्हणजे महाभारत, महाभारतादिकाप्रमाणेच वेद सुद्धा कसा आहे जी, पौरुष आहे और क्षणिक है. काय ते, का बरं, वर्ण समुदाय ते भिन्न तो वेद आहे नाही. वेद, वेद म्हणजे काय, वर्णाचा समुदाय. कळलं की नाही. म्हणजे शब्द, आणि शब्द कसे सारे अनित्य आहे की नाही, आणि म्हणून वेद सुद्धा अनित्य पौरुष आहे. काय ते वर्ण समुदाय ते भिन्न तो वेद है नहीं. वर्ण समुदाय को ही वेद कही है. सो समुदाय प्रत्येक वर्ण ते न्यारा नहीं. तो समुदाय सुद्धा प्रत्येक वर्णाहून काही भिन्न आहे का, नाही, वर्णाचा समुदाय आहे. या ते वेद वर्णरूप है, सो वर्ण शब्दरूप है की नाही. वेद काय झाला, वर्णरूप, आणि ते वर्ण काय आहे, शब्दरूप. आकाश का गुण शब्द आहे, आणि शब्द हा काय, आकाशाचा गुण आहे. नाना शब्द की एक काल में उत्पत्ति होवे नहीं है की नाही. अनेक शब्दाची काय होत नाही, एका कालात उत्पत्ती होत नाही. काय ते सांगतात, नाना शब्द की एक काल में उत्पत्ति होवे नहीं. काय ते, जैसे आत्मा के विशेष गुण ज्ञानाधिक है. आत्म्याची जशी विशेष गुण आहे, ज्ञान, इच्छा, प्रयत्न, हे आत्म्याचे विशेष गुण सांगितले नैयायिकांनी 14. आत्मा के विशेष गुण ज्ञानाधिक है, तैसे आकाश का विशेष गुण शब्द है. लागला अर्थ. और विभू के जो विशेष गुण सो एक काल में दो उत्पन्न होवे नहीं. बर का नियम. विभूचे जे विशेष गुण, विभू म्हणजे व्यापक है की नाही, आत्मा, आकाश इत्यादी. विभू पदार्थाचे जे कोणी विशेष गुण असतील ते एका कालात दोन उत्पन्न होत नाही, होवे नाही. यद्यपि, म्हणजे कसं काय उत्पन्न होत नाही, शंका. यद्यपि
देवदत्त का शब्द और यज्ञदत्त का शब्द एक काल में होवे है. एकाच कालात झाले की नाही दोन शब्द. कोणा शब्द? देवदत्ता शब्द और भेरी का शब्द तैसे ताल का शब्द एक काल में होवे है. कसं काय ते म्हणले की एक विभूचे विशेष गुण एका कालात उत्पन्न होत नाही, कसं काय म्हणता? उदाहरण आहे तर भेरी 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 म्हणजे ढोल वाजतो आहे आणि त्याच काळात कोणीतरी टाळ पण वाजवतो आहे. मग दोन्हीचा शब्द एकाच कालात उत्पन्न होतोय की नाही? होतोय. भेरी का शब्द तैसे ताल का शब्द एक काल में होवे. और जो ऐसे कहे काय समानाधिकरण दो शब्दन की एक काल में उत्पत्ती होवे नाही, है की नाही? कदाचित मग आता असं म्हणेल म्हणे काय अडचण यायला लागली ना. कोणत्या नियमाला अडचण येऊ राहिली? विभूचे जे विशेष गुण ते एका कालात दोन उत्पन्न होत नाही, हा नियम. या नियमाला अडचण आली. कुठं? देवदत्ताचा शब्द यज्ञदत्ताचा शब्द एका कालात उत्पन्न होऊ राहिला. भेरीचा शब्द तालाचा शब्द एका कालात उत्पन्न होऊ राहिला. अडचण आली की नाही? आता ही अडचण दूर करण्यासाठी कदाचित नियमात बदल केला जाईल. कसा? एका अधिकरणात विभूचे दोन विशेष गुण एका कालात उत्पन्न होत नाही, असा नियम करू. आता यज्ञदत्त देवदत्त अधिकरण भिन्न आहे, भेरी ताल अधिकरण भिन्न आहे. आता काय अडचण आहे? काही अडचण आहे का? नाही. पंक्ती पहा. और जो ऐसे कहे समानाधिकरण दो शब्दन की समानाधिकरण एकाधिकरण दो शब्दन की एक काल में उत्पत्ति होवे नहीं तो भी तरी देखील सारे शब्दन का समवाय एक आकाश में है. साऱ्या शब्दाचा समवाय संबंध कुठे आहे जी? एकाच आकाश या ठिकाणी आहे की नाही? मग साऱ्या शब्दाचं अधिकरण कोण? आकाश. आकाश किती आहे? एक. मग आता आली पूर्ण अडचण आहे की नाही? अधिकरण तर एकच आहे, मग एकाच अधिकरणामध्ये एकच काय दोन शब्द उत्पन्न होऊ राहील सांगा, आहे की नाही? देवदत्त यज्ञदत्त अधिकरण नाही घ्यायचं. अधिकरण कोण घेतलं? आकाश. आणि आकाश किती आहे? एक. मग एकाच कालात दोन दोन शब्द उत्पन्न होऊ राहिले की नाही? देवदत्ताचा यज्ञदत्ताचा किंवा भेरीचा आणि तालाचा. सारे शब्दन का समवाय एक आकाश में है. सारे शब्द समवाय संबंध ते आकाश वृत्ती होने ते समानाधिकरण है. सापडलं काय काय? सारे शब्द समवाय संबंध ते शब्द समवाय अलग करा तिथं. सारे शब्द समवाय संबंध ते समवाय संबंधाने कुठं राहतात? आकाश वृत्ती होने ते समानाधिकरण है. कोई शब्द वेदीकरण नहीं. कोणता शब्द काय नाही? वेदीकरण नहीं है, भिन्न भिन्न अधिकरण नहीं है. तथापि, ठीक है ना जी? उत्तर तथापि अलग उत्तर. जैसे आकाश में शब्द का समवाय संबंध है, बरोबर, तैसे कंठ, तालु, दंत, नासिका, ओष्ठ, जीवामूल, उरस, इन शिरस, अष्ट. काय करायला पाहिजे माहिती तिथं? उरस, शिरस, इन अष्ट. इन शब्द पुढे घ्यायचा, शिरस शब्द मागे घ्यायचा, तर अन्वय बोध होतो. ठीक है ना जी? अर्थ पहा. तैसे कंठ एक, तालू दोन, दंत तीन, नासिका चार, ओष्ठ पाच, जीवामूल सहा, उरस सात आणि शिरस आठ. वर्णाचं उच्चारण स्थान किती सांगितले? 8. त्यापैकी कंठ प्रसिद्ध आहे, तालू प्रसिद्ध आहे, दंत माहितीच आहे, नासिका ओष्ठ माहितीच आहे, जीवामूल ही माहिती आहे की नाही? उरस आणि शिरस. उरस म्हणजे हृदय छाती आणि शिरस म्हणजे काही शब्द उत्पन्न होतात तिथूनही. कळलं की नाही? उरस शिरस इन अष्टांगन में वर्णरूप शब्द का अवच्छेदकता संबंध है. बघा आता कोणता संबंध जी? अवच्छेदकता संबंध. कुणाचा? शब्दाचा संबंध आहे की नाही? वर्णरूप शब्द का दिलं ना तिथं? शब्दाचा संबंध. कोणता संबंध? अवच्छेदकता संबंध. कुठं? कंठ तालू इत्यादिकाच्या ठिकाणी. आणि शब्दाचा समवाय संबंध कुठं? आकाशाच्या ठिकाणी. एवढं लागलं. पंक्ती पहा.
इन अंगन में वर्णरूप शब्द का अवच्छेदकता संबंध है और ध्वनिरूप शब्द का भेरी तालादिकन में अवच्छेदकता संबंध है. शब्दाचे दोन प्रकार, वर्णरूप शब्द, ध्वनिरूप शब्द. तो वर्णरूप शब्दात सांगितलं. आता ध्वनिरूप शब्दाचं, तो ध्वनिरूप शब्द सुद्धा समवाय संबंधाने कुठे राहतात? आकाशाच्या ठिकाणी. आणि अवच्छेदकता संबंधाने कुठे राहतात? तालू, भेरी इत्यादिकाच्या ठिकाणी. और ध्वनिरूप शब्द का भेरी तालादिकन में अवच्छेदकता संबंध है. लागलं. एक अधिकरण में वृत्ती को समानाधिकरण काय आहे? समानाधिकरण कशाला म्हणतात? एक अधिकरण में वृत्ती को, वृत्ती म्हणजे राहणं. एका अधिकरणात जे दोन राहतात त्यांना म्हणायचं समानाधिकरण. जसं एकाच चटाईवर दोन वस्तू ठेवलेल्या आहे तर त्याला काय म्हणणार तुम्ही? समानाधिकरण. असं. एक अधिकरण में वृत्तीन को समानाधिकरण कहे है. समवाय संबंध से सारे शब्द आकाश वृत्ती होने ते. सापडलं का? समवाय संबंध से, समवाय संबंधाने सारे शब्द कुठं? आकाश वृत्ती होने ते. आकाशाच्या ठिकाणी राहत असल्यामुळे समानाधिकरण है की नाही? तो भी है भी, परंतु अवच्छेदकता संबंध से देवदत्त शब्द, यज्ञदत्त शब्द वेदीकरण आहे. चला, काय निर्णय झाला आतापर्यंत? साऱ्या शब्दाचं एक अधिकरण सांगितलं होतं. ठीक आहे, मान्य आहे. कोण अधिकरण साऱ्या शब्दाचं? आकाश. पण समवाय संबंधाने जरी साऱ्या शब्दाचं अधिकरण एक आकाश असलं तरी देखील शब्द अवच्छेदकता संबंधाने भिन्न भिन्न अधिकरणात पण राहतात. आहे की नाही? देवदत्त अधिकरण, यज्ञदत्त अधिकरण आहे की नाही? तिथं राहतात शब्द. कोणत्या संबंधाने? अवच्छेदकता संबंधाने. तैसे भेरी शब्द, ताल शब्द भी अवच्छेदकता संबंध से विधिकरण है. और यह नियम है काय? अवच्छेदकता संबंध से एक अधिकरण में दो शब्दन की उत्पत्ति एक काल में होवे नहीं. हा नियम ठरला आता. है की नाही? मागा आतापर्यंत काय नियम होता? एका अधिकरणामध्ये दोन शब्दाची उत्पत्ती एका कालात होत नाही. तरी अडचण दाखवली होती आकाशाला घेऊन. साऱ्या शब्दाचं अधिकरण काय आहे? आकाश. पण आता तसं नाही. अधिकरण घ्यायचं, पण कोणत्या संबंधाने अधिकरण घ्यायचं? अवच्छेदक संबंधाने घ्यायचं. आता साऱ्यांचं अधिकरण, साऱ्या शब्दाचं अधिकरण एक आहे असं म्हणता येईल का? आता नाही म्हणता येणार. का बरं? साऱ्या शब्दाचं अधिकरण एक आकाश नाही का? आहे. पण साऱ्या शब्दाचं एक अधिकरण जे आकाश, ते कोणत्या संबंधाने आहे? समवाय. आणि आपल्याला संबंध कोणता पाहिजे? अवच्छेदकता संबंध पाहिजे. ठीक आहे, पंक्ती पहा. अवच्छेदकता संबंध से, अवच्छेदकता संबंधाने एक अधिकरण में, एका अधिकरणाच्या ठिकाणी दो शब्दांची उत्पत्ती एक काल में होवे नाही. एका कालात होत नाही. कळलं? समजा उदाहरण, अधिकरण घेतलं देवदत्त, आहे की नाही? त्या देवदत्ताच्याच ठिकाणी दोन शब्दाची उत्पत्ती एका कालात होत नाही. हा अर्थ यह है. एक अवच्छेदक में दो शब्द की उत्पत्ति एक काल में होवे. उदाहरण, एक अवच्छेदक में, देवदत्त अवच्छेदक में दो शब्द की उत्पत्ति, घटपट इत्यादि दो शब्द की उत्पत्ति एक काल में होवे नहीं. या ते वाक्य पद के अवयव रूप वर्णन की एक काल में उत्पत्ति होवे नहीं. या ते म्हणून वाक्य पद के अवयवरूप वर्णन की, वाक्य, वाक्याचे अवयव पद, पदाचे अवयव कोण? वर्ण. वाक्य पद के अवयवरूप वर्णन की, ककार, खकार, डकार, फकार, मकार हे वर्ण, वर्णन की एक काल में उत्पत्ति होवे नहीं. किंतु सारे वर्ण क्रमते उपजे है. सारे वर्ण कसे उत्पन्न होतात? क्रमाने. उदाहरण, राम. तर एकाच वेळेस राम या शब्दातील साऱ्या वर्णाची उत्पत्ती झाली का? नाही. अगोदर र, त्याच्यानंतर आ, त्याच्यानंतर म, त्याच्यानंतर क्रम आहे याच्यात. ठीक आहे की नाही? चला, सारे वर्ण क्रमते उपजे है. क्रमते उपजते वर्णन का निमित्त विना नाश माने तो सकल वर्णन की प्रथम क्षण में उत्पत्ति और द्वितीय क्षण में नाश होवेगा. बघा आता,
क्रमते उपजे वर्णन का, क्रमाने उत्पन्न झालेल्या वर्णाचा नाश तर होतो, पण काहीतरी त्या नाशाला काय असलं पाहिजे, निमित्त पाहिजे. जर निमित्त वाचून वर्णांचा नाश मानला तर मग सारेच वर्ण पहिल्या क्षणात उत्पन्न व्हावेत, दुसऱ्या क्षणात नष्ट व्हावेत. पण असं होतं का, होत नाही. याचा अर्थ वर्णाच्या नाशाला कोणीतरी काय आहे, निमित्त कारण आहे. क्रम ते उपजते वर्णन का, निमित्त विना नाश माने तो. लागलं ना, सकल वर्णन की प्रथम क्षण में उत्पत्ति और द्वितीय क्षण में नाश, या ते उत्पत्ति नाश विना शब्द में और कोई प्रत्यक्षता अधिक व्यापार सिद्ध नहीं होवेगा. फक्त शब्द काय होतील, उत्पन्न होतील, नष्ट होतील, त्यांचं प्रत्यक्ष सुद्धा होऊ शकणार नाही, असं होईल, आहे की नाही. पण प्रत्यक्ष तर होतं. याचा अर्थ पहिल्या क्षणात शब्द उत्पन्न होतात आणि दुसऱ्या क्षणात नष्ट होतात असं नाही. मग पहिल्या क्षणात उत्पन्न होतात, दुसऱ्या क्षणात स्थिर राहतात आणि तिसऱ्या क्षणात नष्ट होतात. पण प्रश्न आहे, त्या शब्दाचा नाशाचं निमित्त कोण. ठीक, पहा पंक्ती. या ती उत्पत्ति नाश विना शब्द में और कोई प्रत्यक्षता अधिक व्यापार सिद्ध नहीं होवेगा. या ते शब्द के नाश का कोई निमित्त मानना चाहिए. शब्दाच्या नाशाचं कोणीतरी निमित्त मानलंच पाहिजे. ज्या निमित्त विना द्वितीय क्षण में शब्द का नाश होवे नहीं. आणि ते निमित्त सुद्धा असं मानलं पाहिजे की त्या निमित्ताने शब्दाचा नाश तर होऊ राहिला, पण दुसऱ्या क्षणात नाही. मग कसं, तिसऱ्या क्षणात. ज्या निमित्त विना, ज्या निमित्ता वाचून द्वितीय क्षण में शब्द का नाश होवे नहीं, सो और तो कोई शब्द के नाश का निमित्त संभवे नहीं. आणि शब्दाच्या नाशाच्या निमित्त दुसरं कोणी तर संभव होऊ शकत नाही. मग कोण आहे, तर त्याचा विचार करतात, पण त्याचा विचार आपण आता उद्या करू. शब्दाच्या नाशाचं निमित्त काय, याचा विचार उद्या करू. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.